माणसाचं लक्ष आपल्या दाताकडे असतं. त्याच्यामुळे जास्त बोलणं टाळायची मी, कोणाशी बोलायची नाही. किंवा फोटो काढायला चल म्हटलं तर यायची नाही, की चुकून आपण मोठ्याने हसलो तर कसं दिसत. नमस्कार. म्हणजे खूप स्वागत आहे दोघांचे. थँक्यू. आज 30 सप्टेंबर 2025 आणि दात बसवण्याची आपली तयारी आज सुरू होणार आहे. तो पहिलाच प्रश्न आहे तुम्हाला, काय नाव आहे, किती वय आहे आणि दातांचा काय त्रास आहे? माझं नाव अनिता गौतम शेलार, वय माझं 56 आहे आणि राहायला कोथरूडला आहे आम्ही. दातांचा त्रास म्हणजे दाढा नाहीच आहेत मला, आणि जे दात आहेत पुढचे त्याला हे लावले, कॅप बसवले. किती वर्ष झाले दात नाहीये? झाले 15-16 वर्ष. 15-16 वर्ष झाले दाढ नाहीत आपल्याला. आपण 15-16 वर्ष कसं खातोय, कसं चाललंय? खायला म्हणजे असं चुरूनच खावं लागतं आणि खायचं खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम. 15-16 वर्ष त्रासच आहे. त्रासच आहे. कशामुळे दात गेली होती तुमची? कशामुळे किडली दात? ते म्हणतात लहानपणी खूप गोड खायची ना, त्याच्यामुळे ते किडले, आणि किडल्यानंतर भीती दाढ काढायची, त्याच्यामुळे ते काढलेच नाही, तसेच राहून गेले. मग एका मुळे सगळे किडत गेले. 15-16 वर्ष काही लहान कालावधी नाहीये. हो, खूप मोठा कालावधी. काय त्रासातून तुम्ही गेला? काय वजन कमी झालं तुमचं? तुमची प्रकृती कमी कशी झाली? काय त्रास झाला तुम्हाला 15-16 वर्षात? नाही, आधी तर वजन कमी होतं, नंतर दुसरी मुलगी झाली ना, त्याच्यानंतर मला थायरॉइड झाला. त्याच्या आधी माझी एकदम बारीकच होती. थायरॉइड झाल्यानंतर ते जाड झाले मी. पण असं म्हणजे जेवण बिवण असं जायचं नाही. आता सुद्धा मी घरी खायचं म्हटलं ना, जीवावर येतं. कारण ते कसं होतं, पटकन चावल्या जात नाही, आणि मग ते सारखं तोंड असं चावत बसण्यापेक्षा पोटी आपण राहतो. जेवणा व्यतिरिक्त तुम्हाला समाजात जायचंय, लोकांमध्ये बसायचंय, उठायचंय, कार्यक्रमात जायचंय, त्याचा अनुभव कसा आहे दात नसल्यामुळे? त्याचं म्हणजे आपण दुसऱ्यांशी बोलायचं किती म्हटलं ना, आपण यांच्याशी बोलू, बसू, गप्पा मारू, पण कसं असतं माणसाचं लक्ष आपल्या दाताकडे असतं. त्याच्यामुळे जास्त बोलणं टाळायची मी, कोणाशी बोलायची नाही. किंवा फोटो काढायला चल म्हटलं तर यायची नाही, की चुकून आपण मोठ्याने हसलो तर कसं दिसत. त्याच्यामुळे ते फोटो तर कधीच काढले नाही. माझ्या मुली तर म्हणायच्या, राहू दे मम्मी, आहे तशी आहे, तू काढ फोटो. नाही म्हणायचे, नको, मलाच नाही आवडत. जेव्हा तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ पाहिला आणि जेव्हा तुम्ही डॉक्टरांना भेटायला आला, डॉक्टरांनी तुमची समजूत कशी काढली? कसं तुम्हाला सांगितलं की नाही आता तुम्हाला हे करायचं आहे? कसं काय होतं ते? नाही, डॉक्टरांनी सांगायच्या आधी आम्हीच तयार झालो, आम्हाला करायचंच आहे. कारण डॉक्टरांचे एवढे व्हिडिओ पाहिले ना, तर एवढा कॉन्फिडन्स वाढला की आपलं काही तर चांगलंच होणार आहे. म्हणजे दाताची एवढी भीती आहे खरं मला, दाढ काढायची किंवा ते काय करायचं, ट्रीटमेंट करायची माझी खूप भीती आहे. पण इथे आल्यानंतर मला भीती अशी वाटलीच नाही. आता पण माझा मुलगा आहे ना, काहीतरी डोक्यात विचार होते, रात्री काही झोप लागली नाही, तर मला म्हटलं, मम्मी, मी म्हटलं, राहुल, अरे झोपच लागली नाही मला राहते, असं डोक्यामध्ये विचार. मग तू काय ते विचार करायचे मम्मी, उद्या तुझी दाढ काढणारे, दात बसवणारे, त्याचा विचार कर. मी म्हटलं, मला त्याचं टेन्शन नाहीये, की ते मला चांगलंच होणार आहे. एवढं डॉक्टरांनी कॉन्फिडन्स दिला की, आणि डॉक्टर पण एवढे भारी आहेत ना, मस्तच आहेत. तुम्हाला मला विचारायचंय, पहिल्या दिवशी तुम्ही आला, दुसऱ्या दिवशी मुलगा आला, आज तिसऱ्या दिवशी तुम्ही येताय, काय चाललंय तुमच्या मनात? की काय सर्जरी, दात, काय अपेक्षा आहेत, काय चाललंय मनात? आता ती झालं तर व्यवस्थितच होईल, माझा एक विश्वासच आहे. म्हणून तर आलं. भीती वाटेल पहिला घास तोडतात ना, तो वाटू द्या, ती जाईल भीती. आता बिस्किट घ्या, कडक आहे, आपल्या भाकरीपेक्षा, चपातीपेक्षा पण कडक आहे. थोडा असा आवाज कसा किती दिवस नाही ऐकला? कुरकुरीत आवाज किती दिवस झाले ऐकला? कधी खाल्लं नाही, मला समजू शकतो मी तुमची गोष्ट. मला खूप आनंद आहे या गोष्टीचा. नमस्कार तुम्हा दोघांना, तुम्हा दोघे आई लेकांना.
आज दसरा आहे हो आणि दादांचा वाढदिवस आहे, तर तुमच्या लक्षात राहील की माझ्या मुलाच्या वाढदिवसाला मला दात बसवले दसऱ्याच्या दिवशी, म्हणून तुम्हाला आम्ही हा प्रयत्न केला की तुम्हाला आज दात बसवायचे म्हणजे बसवायचेच. तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू काकू, तुम्हाला मी सगळ्यात सुरुवातीला भेटलो, गाडीवर घ्यायला आलो तुम्हाला. तुमची तळमळ मी पाहत होतो दात बसवायची. पहिल्या दिवशीपासून मी तुम्हाला भेटलो. दुसऱ्या दिवशी आपली भेट नाही झाली, त्या दिवशी माप घ्यायचं होतं, म्हणजे कालची आपली भेट नाही झाली, पण तुमचं सगळं मी पाहत होतो प्रवास. त्या 3 दिवसांचा तुमचा अनुभव काय आहे, सर्जरीचा अनुभव काय आहे, घरी गेला तो त्रास झाला त्याचा अनुभव काय आहे, सगळं दिल खुलास मन खुलास सांगायचं. नाही, मी इथं आले पहिल्यापासून, म्हणजे इथलं वातावरण थोडस बोलायला हे होते. हे मारलं ना, फवारा मारला ना, त्याच्यामुळे इथलं वातावरण बघितलं, डॉक्टर पाहिले. आधी म्हणजे खरं वाटत नव्हतं की 3 दिवसात दात बसतात किंवा काय. मी असंच तुमचे व्हिडिओ पाहत होते आणि खूप दिवसापासून इच्छा होती की नाही का आपलं दाताचं काहीतरी केलं पाहिजे. खाता येत नव्हतं, कुठं बाहेर गेलो तर लाज वाटायची, हसताना फोटो काढताना नको वाटायचं, सगळ्यात मागं जाऊन उभं राहायचं. मुली म्हणायच्या अगं ये ना पुढं, नको म्हणायचं राहू दे, मला फोटोच आवडत नाही म्हणायची. दिसते आता 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 स्माईल मला इतकी सुंदर दिसते ना कॅमेरा, काय सांगू तुम्हाला. हो ना. आणि मग कुठल्या कार्यक्रमाला पण असं लांब लांब सगळ्यांच्या पाठीमागं उभं राहायचं, जास्त बोलायचं नाही. ही खूप त्रास होता. म्हटली कसं व्हायचं, आणि ते कवडी येतं तर मला बसवायची नव्हती, मला ते आवडतच नाही. मग तुमचा पत्ता कसा भेटला युट्यूबला, आणि खूप दिवस विचार करते की जायचं, धाडच करून मी गुरुवारी फोन केला तुम्हाला आणि त्याच दिवशी लगेच निघाली. म्हटली मी येते तुमच्या दवाखान्यात. आली, हे सगळं वातावरण बघितलं. तुम्ही तर आम्हाला न्यायला आला. मी म्हटलं असं कोण येत न्यायला, इतकं नवल वाटलं. म्हटलं कसं काय आपल्याला न्यायला आले नाही का. मग आल्यानंतर तुम्ही दवाखान्यात आणलं, इथं वातावरण, पाणी देणं किंवा विचारपूस करणे, कशा आला, काय आला, कुठं राहता. डॉक्टर पण इतके भारी. आणि सगळं व्यवस्थित झाल्यानंतर डॉक्टरांनी सगळं समजून सांगितलं तुमचं कसं होईल, दात कसे बसतील, काय व्यवस्थित झालं म्हणजे. आणि त्यानं सर्जरी झाल्यानंतर तर डॉक्टर तर ना एक नंबर हुशार डॉक्टर, इतके सफाईदार काम करतात ना दातावर की मला तर वाटतं पुण्यामध्ये एकमेव डॉक्टर असतील. मला मला तुम्हाला मला थांबवायचं, मला कारण की रात्री दादांनी मेसेज पाठवला, मला तो रात्रीचा अनुभव जाणून घ्यायचा आहे तुमचा. कारण की सर्जरी झाली, आपण घरी गेलो, तो मला अनुभव जाणून घ्यायचा आहे. कारण तेव्हा तुम्हाला त्रास झाला, त्याच्याविषयी काय होतं ते. म्हणजे माझं रक्त खूप येत होतं ना, रक्त येत होतं मला, तोंडातून नाही तोंडातून. डॉक्टरांनी ते गिळायला सांगितलं होतं, पण ते गिळून मिळून किती गिळणार. आणि रात्री झोपल्यानंतर मग काय आपण काय गिळू शकत नाही. मग ते उशीवर सगळं सांडलं, मला इतकी भीती वाटली, ते घट्ट घट्ट झालं. म्हटलं असं काय झालं. 2:15 एकदा फोटो पाठवला. घाबरला का तुम्ही. हो, तू दादा घाबरला होता. घाबरला, सगळे घाबरले होते. सगळे उठले तर रात्री घरात जागेत होते आम्ही पहाटेपर्यंत. बर्फ वगैरे लावला, बर्फ लावला, मग तुम्हाला झोप आली असेल. हो, झोप आली. त्याच्यानंतर 10 वाजेपर्यंत थोडं थांबलं रक्त, मग छान वाटलं. तुम्ही संध्याकाळी इकडे आला तेव्हा जखम सुकले असते. तेव्हा जखम सुकले असते. मला हे विचारायचंय काकू, पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही भेटलो आणि आजच्या काकूंमध्ये जे फरक आहे, आजच्या काकू जरा जास्त एक्साइटेड नाही आहे. पहिल्या दिवशी सर्जरी दिवशी तुम्ही जास्त एक्साइटेड होत्या, आज ते एक्साइटमेंट, ते हसू, ते कॉन्फिडंट नाहीये का. असं तुम्ही एकदम घाबरलाय मनातून, अजून पण मनातून अजून पण भीती आहे त्या रक्ताची निघण्याची. नाही नाही, आता नाही भीती. पक्का. आता उलट दात बसवलेत ना तर छान वाटते. आणि आता मी खाऊन पाहिलं, खाण्याचा अनुभव कसा. काजू खाल्ले, एवढे कडक बिस्किट खाल्लं, मी भीतच खाल्लं, पण एकदम बारीक छान खाऊन पहा. घाबरून खायचं नाही. आता नाही, चांगलं चावलं गेलं उलट. तर तुला विचारायचंय, डॉक्टरांनी पहिले काकांना काकूंना भेटले, पण डॉक्टरांना समाधान नाही झालं, मग तुला बोलवलं, तुला सगळं समजून सांगितलं, तुला विश्वास दिला, मग तुम्ही घरी गेला.
घरी गेल्यानंतर तुमची जी घरची चर्चा झाली, कारण की मला काकूंचा फोन आला होता की बाबा आम्हाला आमच्या मुलाला विचारून करायचंय, मग तू मला सगळे टेक्निकल प्रश्न विचारले, तू गुगलवर सर्च पण केलं असेल, जे काही तुझा ओव्हरऑल अनुभव कसा होता, तुझं काय प्रोसेस, तुझं काय होतं, तुला असं वाटतं का की मी जे डिसिजन घेतलं ते सार्थक ठरलं, काय काय अनुभव आहे तुझा? माझं तर पहिल्यांदा त्याने मला सांगितलं की असं असं करायचंय, सो मी म्हणलो बघ वर्क होणार असेल तर कर, नसेल तर एकदा चेक कर, तिथे जाऊन बघ कसं आहे काय क्लायमेट वगैरे सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की असं असं आहे. त्यानंतर आपण लेट नाईट कॉलवरती पण बोललो की एक ऑलमोस्ट 10-11:30 समथिंग काहीतरी झालं होतं, तेव्हा आपण कॉलवरती बोललो. सो तेव्हा माझे थोडेसे डाऊट्स होते की कसं होणार काय होणार. त्यानंतर तुम्ही डायरेक्ट मेसेजेस केलं की तुम्ही ऑफिस क्लिनिकला. सो इथे आल्यानंतर जे काही कॉम्प्लिकेशन्स होते तुम्ही क्लिअर केले. ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान होता. म्हणजे मी बरेचसे क्लिनिक आतापर्यंत व्हिजिट केलेत, मम्मीसोबत गेलोय, माझ्यासाठी गेलोय. तिथं एवढा सपोर्ट किंवा एवढं क्लॅरिफिकेशन कुठेच नाही भेटत. म्हणजे थोडक्यात हे असं असं आहे, असं असं आहे, तुम्हाला करायचं तर करा, नाही तर नाही. किंवा थोडक्यात इव्हन तेवढं पण सांगत नाहीत. पण इथे आल्यावर शून्यातनं सांगतात की हे असं असं आहे, हे असं असं आहे आणि ही अशी अशी प्रोसेस आहे. आम्ही आमचे 100 आणि इनफॅक्ट हे खरंच आहे की पूर्ण स्टाफ जे क्लिनिकचे मेंबर आहेत ते सगळे खूप कोऑपरेटिव्ह आहेत. त्यांनी खूप सपोर्ट केला आणि सगळ्या गोष्टीची इन्फॉर्मेशन दिली. तू आज मम्मीला खूप खाताना पाहिलं. हो. उलट तू मम्मी हे पाहिलं तो खाताना मम्मीने तुझ्या खांद्यावर मान पण टाकली की अरे मला खूप ते मी पाहिलं असताना. आज तुझा वाढदिवस आहे, आज तुला असं वाटतंय का की हे गिफ्ट दिलं माझ्या आईला की मी तिला खायसारखं तिला खाण्यासाठी दिलं, आज तिला दात आले, काय वाटतं, काय चाललंय त्या बाबतीत तो खूप आनंद आहे. इनफॅक्ट आम्ही घरी विचार करतच होतो की सकाळ जर आमचं चालू आहे की आज कॉल आला तर बरं होईल. माझ्या मनात चालू आहे की माझ्या बर्थडेच्या दिवशी होऊन जाईल. सो ते एक माझ्या मनात होतं. आणि इथं आल्यावरती तिने ते खाताने बघितलं तर मग तर बेस्टच वाटलं की अरे खायला सुरुवात झाली. आणि दुसरी गोष्ट ती फोटो काढत नव्हती. म्हणजे फोटो काढताना ती बऱ्याचदा लपून राहायची किंवा समोर यायची नाही. म्हणून तुम्हाला काळजी होती बरं नाही कशी दिसायची. ते खूप छान झालं की तिच्या दातांवरनं सगळ्या गोष्टी झाल्या. खूप खूप धन्यवाद.